नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली पुढील प्रोममध्ये सारंग पूजेसाठी बसलेला असतो. चंद्रकांत म्हणतो, सारंग, माझी अशी इच्छा आहे की तू पूजेसाठी सहपत्नी बसावे. तिलोत्तमा म्हणते, पण माझी अजिबात इच्छा नाही. पूजेसाठी सारंग एकटाच बसणार. त्याच्या शेजारी पूजेला बसायची याची लायकी आहे का? भैरव मात्र मजा बघत असते. मनात म्हणते, सावली, काय गे तुझे हाल. तुला इथे एका कवडीचा पण मान नाही आणि तिलोत्तमा तुला काय पूजेला बसू देत नाही. चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा, आता सारंगचं लग्न झालं, तो एकटा पूजेला बसणं योग्य दिसत नाही. तिलोत्तमा म्हणते, काही पण होऊ दे, पण माझ्या सारंगसोबत मी या मुलीला पूजेला बसूच देणार नाही. सारंग म्हणतो, सावली, घरामध्ये आल्यापासनं आपल्या घरामध्ये सारखे वाद चालू आहे. त्या घरामध्ये ॲडजस्ट व्हायचा खूप प्रयत्न करते. ह्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करते. पण आपण काय केलं? ती या घरात आल्यापासनं तिला फक्त दुःख आणि दुःखच दिलं. सारंग बोलत असतो. आता तिलोत्तमा, ऐश्वर्या आणि भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते. सारंग म्हणतो, काही झालं तरी सावली माझी पत्नी आहे आणि माझ्यासोबत पूजेला बसायचा तिचा पूर्ण अधिकार आहे. सावली, ये आणि माझ्यासोबत पूजेला बस. आता तर तिलोत्तमा जाम शॉक होते आणि म्हणते, सारंग, हे काय बोलतोस? ऐश्वर्या ते सारंग म्हणतो, सावली, इकडनं ये आणि बस पूजेला. तो आता सगळ्यांचं बोलणंच इग्नोर करतो. सावली जाते आणि सारंग शेजारी बसते. गुरुजी म्हणतात, तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. सावली सारंगकडे बघते. तो स्माईल करतो आणि मान हलवतो. हाताला हात लाव. सावली स्माईल करते आणि सारंगच्या हाताला हात लावते. आता तर सगळ्यांचा खूप जळफळाट होतो. पण सोम आणि ताराचं मात्र वेगळंच काहीतरी चालू असतं. सोम ताराला सारख्या खानाखुणा करतो. तारा मात्र लपून छपून सोमकडे बघत असते. आता तो खुणवतो, बाहेर ये. सगळ्यांचा डोळा चुकून दोघंही बाहेर जातात. भैरव मात्र सावलीवर एवढी जळते की तिच्या मनाची तडफड होत असते. सोम म्हणतो, तारा, छान दिसते. आता दोघं मिठी मारतात आणि तेवढ्यात सावली त्यांना बघते आणि स्माईल करते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.